नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुम्ही विजा भज प्रवर्गाच्या आश्रमशाळेत उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहात. तुमची 12 वर्षाची सेवा पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ न मिळाल्याने तुम्ही त्रस्त होतात. तर तुमच्यासाठी एक अतिशय दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. शासनाने अखेर तुमची दखल घेतली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जे जाणाऱ्या विजा, भज या प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळातील शिक्षकांना आता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे. 5 जून 2026 रोजी हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की हा लाभ नेमका कधीपासून मिळणार? नवीन वेतन स्तर काय असणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार? व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण यात एक अतिशय महत्त्वाची अट शासनाने टाकली आहे, जी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, या निर्णयामागील पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विजा, भज प्रवर्गाच्या एकूण 980 निवासी आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्वावर चालविल्या जातात. यापैकी 148 माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरू झाल्यानंतर तिथं नियुक्त झालेल्या शिक्षकांना 2020 आणि 2021 या वर्षातच त्यांच्या सेवेची 12 वर्ष पूर्ण झाली होती. पण दुर्दैवानं त्यांना वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ लागू करण्यात आला नव्हता. हा अन्याय दूर करण्यासाठी विधिमंडळामध्ये लक्षवेधी आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले. एवढेच नाही तर संबंधितांनी माननीय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. अखेर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. आता वळूया मुख्य निर्णयाकडे. 14 मे 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार आता या आश्रमशाळांतील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 वर्षांच्या नियमित सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. हा लाभ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. आता वेतनाचे गणित आपण या ठिकाणी समजून घेऊ. सध्या द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी आणि बी-एड शिक्षकांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार विद्यमान वेतन स्तर जो आहे तो S16 आहे. जेव्हा तुम्ही वरिष्ठ वेतन श्रेणीत जाल, म्हणजेच 12 वर्षाच्या सेवेनंतर तुमच्या वेतन स्तर जो आहे, तो थेट S20 पर्यंत सुधारित होऊ शकतो. आणि जे शिक्षक पूर्ण अर्हताधारक आहेत आणि ज्यांची निवड श्रेणीसाठी निवड होईल, त्यांचा वेतन स्तर S22 असं होईल. हा आर्थिकदृष्ट्या एक खूप मोठा टप्पा आहे. परंतु मित्रांनो, हा लाभ आपोआप मिळणार नाही. वरिष्ठ श्रेणीत पात्र होण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. त्या अटी तुम्हाला मी सांगतो. पहिली अट आहे, तुमच्याकडे प्रशिक्षण अर्हतेसह 12 वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण असली पाहिजे. दुसरी अट, पात्रता समितीला तुमचे कामकाज समाधानकारक वाटले पाहिजे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची अट आहे, विभागाने विहित केलेल्या किमान 3 आठवड्यांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणे म्हणजे आहे ते दक्षतारोध आहे, पार करण्यासाठी आवश्यक आहे, असं मानलं जातं. आता बघूया निवड श्रेणीच्या अटी. निवड श्रेणी ही सरसकट सर्वांना मिळत नाही. ती त्या संस्थेतील आणि संवर्गातील वरिष्ठ वेतन श्रेणीतील केवळ 20% पदांना सेवाज्येष्ठतेनुसार अनुज्ञेय राहील. यासाठी त्या संवर्गात किमान 5 पदे असणं आवश्यक आहे. निवड श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी बघा, उमेदवारानं वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये 12 वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण केली पाहिजे. शासनाने विहित केलेले सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पाहिजे आणि उच्च माध्यमिकच्या अनुषंगाने माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त असली पाहिजे. शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी प्रशिक्षणात केलेले बदल याला लागू राहतात.
आता सर्वात महत्त्वाची आणि थोडीशी निराशाजनक एक गोष्ट आहे, ती म्हणजे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे, की सदर लाभ हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. म्हणजे तुम्ही अगोदर जर पात्र असाल, तर तेव्हापासूनचा लाभ मिळणार नाही. याची जी थकबाकी आहे, ती देय असणार नाही. पण हा निर्णय जो आहे, तो 1 जानेवारी 2024 पासूनच हा लागू होईल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, ही होती विजा, भज, आश्रमशाळा, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी संदर्भातील सविस्तर माहिती. हा जी-आर आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या सर्व शिक्षक ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या अटी आणि नियमांची अचूक माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयांच्या आणि शैक्षणिक च्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.